हॅलो एव्हरीवन. तर आज खूप दिवसांनी मी हा व्हिडिओ बनवायचा विचार केला. ते खास कुणासाठी, तर खास अशा मुलांसाठी की जे सतत सोशल मीडियावरती रील्स बनवतात, वेगवेगळे व्हिडिओज बनवतात, सगळं काही करतात. मी म्हणते हे सगळं वाईट नाही आहे, पण ह्या गोष्टी जर एका लिमिटेड प्रमाणात जर होत असतील तर ते तुमच्या मुलांसाठी चांगलं आहे. पण हे जर अति होत असेल, रोज उठून तुम्ही मोबाईल बघतात, रील्स बघतात, व्हिडिओज बघतात आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही तुमचा वेळ घालवताय, तर याचा परिणाम तुमच्यावरती खूप जास्त होऊ शकतो आणि तो निगेटिव्हच परिणाम जास्त होतो. पालकांना हे समजायला हवं की मुलांना अशाच गोष्टी दाखवाव्या, अशाच गोष्टी त्यांना एक्सपिरियन्स कराव्या की ज्याच्याने त्यांचं भवितव्य घडेल, ना की ते बिघडतील. आज आपल्याला आनंद होत असेल, छोट्या मोठ्या आपण व्हिडिओज बनवतो, त्यांना बघतो, ह्या सगळ्या गोष्टी क्षणिक क्षणासाठी हे चांगलं आहे, पण अति याचा वापर केल्याने खूप मोठा दुष्परिणाम तुमच्या मुलांच्या वागण्यात देखील होऊ शकतो. म्हणून मी एक शिक्षिका असल्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ मार्फत तुम्हाला हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करते की ह्या सगळ्या गोष्टी पालकांवर खूप अवलंबून आहे. असे पालक जे खूप जास्त प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करतात, त्यांची मुलांची प्रगती होत नाही. आपला जो वेळ आहे तो वाया घालवू नका. मुलांना अशाच गोष्टी दाखवा, अशाच गोष्टी शिकवा ज्याच्याने त्यांचं भवितव्य घडेल, ना की बिघडेल. सुट्ट्या लागल्या म्हणून एन्जॉय करणं हे काही चुकीचं नाही आहे, पण अति प्रमाणामध्ये कुठली गोष्ट करणं हे त्या मुलांसाठी हानिकारक आहे. ठीक आहे. कुठलीही गोष्ट वाईट आहे किंवा बरोबर आहे असं मी म्हणत नाही आहे, पण कुठलीही गोष्ट लिमिटेड प्रमाणात जर केली तर ती तुमच्या मुलांसाठी चांगलं आहे. आपल्या मुलांचं जर भवितव्य आपल्याला घडवायचं असेल तर आपण रोज किमान 1 तास तरी त्यांना अभ्यास करायला शिकवावं, त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवावं, त्यांना स्टोरीज सांगावं, तुमचे अनुभव त्यांना शेअर करावे. त्याच्यातून त्यांचं आयुष्य घडणार आहे, ना की व्हिडिओज बनवून किंवा रील्स बनवून किंवा काही पण वायफट गोष्टी मोबाईलमध्ये सर्च करण्यापेक्षा तुम्ही जर काहीतरी छान मुलं शिकतील असे व्हिडिओ जर मुलांना दाखवले तर ते नक्कीच त्याच्यातनं त्यांना भरपूर काही शिकायला मिळेल आणि त्यांचं भवितव्य घडेल देखील. तर असे पालक जे सतत सोशल मीडियावर असतात तर त्यांनी सुधारायला हवं पहिले आणि त्यानंतरच मुलं घडतील. मुलांना जर घडवायचं असेल तर असे पालक जे सोशल मीडियाचा अतिरेक वापर करतात त्यांनी पहिले सुधरा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि खूप खूप सबस्क्राईब करा. थँक्यू.